नमस्कार मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे हे आलेले नाहीये आणि येणारा जानेवारी महिना आहे त्याच्याही पैशाची ती वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बहुतेक महिलांचा केवायसीचा प्रॉब्लेम झालेला आहे. केवायसी चुकली म्हणून पैसे आलेले नाहीये आणि काहींची केवायसीच करायची राहिली, त्यांचेही पैसे आलेले नाहीये. तर सर्व लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण की कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिले महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी एक घोषणा केली आहे, ज्यांचे कोणाचे पैसे आलेले नाहीये किंवा ज्यांचे कोणाची केवायसी चुकलेली आहे, ज्या कोणी महिलांच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नाहीये, त्यांच्या नावावर गाडी नाहीये, सरकार कोणी इन्कम टॅक्स भरणार नाही त्यांच्यामध्ये, किंवा त्यांचं इन्कम जे आहे हे 2.5 लाखाच्या आत आहे, अशाही लोकांचे पैसे येणं बंद झालेले आहे. तर यासाठी शासनाने पुन्हा केवायसी म्हणल्यापेक्षा आपण त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन, पडताळणी आपण त्याला म्हणतो, ही आता घरोघरी जाऊन करणार आहेत. आपल्या एरियातील गावातील ज्या कोणी अंगणवाडी सेविका असतील तर त्या तुमच्या घरी येऊन तुमची पुन्हा पडताळणी करतील आणि पुन्हा तुमचे पैसे हे सुरू होणार आहे. त्या संबंधितचा एक नमुना आपण म्हणू शकतो अर्जाचा, तो तुम्हाला आता भरून द्यायचा आहे. तो नमुना काय आहे, कसा भरायचा, या संबंधित आजचा व्हिडिओ आहे. तर आपण स्क्रीनवरती तो नमुना बघूया आणि कसा भरायचा या संबंधित पूर्ण माहिती घेऊया. तर चला बघूया स्क्रीनवरती. तुम्ही या ठिकाणी अर्जाचा नमुना बघू शकता. असे 2 ते 3 प्रकारचे अर्ज आहेत, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहेत. तर आपण त्यामध्ये 1 ते 2 अर्ज बघणार आहोत. अजून सरकारने कुठली अधिकृत घोषणा अर्जाबद्दलची केली नाहीये, पण जे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले ते तुम्हाला आम्ही दाखवतोय. यामध्ये तुम्ही प्रामुख्याने बघू शकतात की वरती दिनांक, अर्जदाराचे नाव, आधार कार्ड नंबर, अर्जदार क्रमांक, म्हणजे जी कोणी अंगणवाडी सेविका असेल ती तुमच्याकडे येईल, ती तो अर्जदार क्रमांक टाकणार आहे, त्यानंतर तुमचा पत्ता. आणि बघा इथं काय लिहिलेलं आहे बघा, तुम्ही विषय पहिले वाचून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्याबाबत हा तुमचा विषय आहे. आणि खाली बघा, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ या महिन्यापासून, ज्या महिन्यापासून तुमचे पैसे बंद आले, नोव्हेंबर पासून डिसेंबर जे असेल ते तुम्हाला टाकायचे. आणि त्यांनी खाली इथं लिहिले बघा, मी सत्य प्रतिज्ञेवर कळविते की माझी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेस पात्र आहे. तरी माझे आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा सुरू करण्यात यावे याकरिता मी अर्ज करत आहे. ठिकाण, तारीख, मोबाईल नंबर आणि तुमची सही आणि तुम्हाला जोडायचे कागदपत्र. तर कागदपत्र बघा, याच्यामध्ये काय काय: आधार कार्ड, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थी TC म्हणजे तुमचा शाळेचा दाखला असेल तर, आणि रेशन कार्ड, असे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे. तर हा एक अर्जाचा नमुना तुम्ही पाहिला. याप्रमाणे दुसरा अजून एक अर्जाचा नमुना आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. यामध्ये बघा सेम आहे, प्रति तालुका व महिला बाल विकास अधिकारी साहेब, तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे. विषय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेला DBT लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात यावा याबद्दलचा. सेम आहे, फक्त थोडंसं बदल त्यांनी त्या विषयामध्ये केलेला आहे. तर तुम्ही बघा, मी खाली सही करणार, अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझ्या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे. मी सत्य प्रतिज्ञेवर नमूद करते की KYC प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या KYC मध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबवण्यात आला आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही, माझ्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच आमचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे, त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे. तरी माझा आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पूर्ण सुरू करण्यात यावा ही नम्र विनंती. आपण योग्य ती कारवाई करून मला याबद्दल न्याय द्यावा ही नम्र विनंती. तर तुम्ही बघू शकता, खाली तुमचं नाव लिहायचंय, राहणार तुम्ही कुठले आहात ते, तुमचा तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक कोण लिहिणार, ज्या अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येणार आहेत त्या तुमचा तो अर्ज क्रमांक लिहिणार आहे, त्यानंतर तुमचं ठिकाण, दिनांक आणि मोबाईल नंबर. असा हा अर्जाचा नमुना आहे. असे 2 अर्जाचे नमुने आपल्याकडे प्राप्त झाले. अजूनही शासनाने असं कुठली घोषणा केली नाही की हाच अर्जाचा नमुना तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे भरून द्यायचा आहे. त्या अंगणवाडी सेविका जेव्हा तुमच्याकडे येतील, तुमची पडताळणी करतील, त्यांच्याकडे जो नमुना त्यावेळेस अवेलेबल असेल, त्यांच्याकडे जो असेल तो तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि त्याला सोबतचे कागदपत्र जोडायचे आहे. तर असाच हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.